ऑल, वेलकम टू केडीएम किचन. महाराष्ट्रातली एकदम फेमस आणि लय भारी रेसिपी म्हणजे अख्खा मसूर. ही रेसिपी आहे ना अरुण पाटील जे इचलकरंजीचे होते त्यांनी खूप थोड्या वेळात आहे ना पूर्ण महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतात नाही तर जगात फेमस केली आहे. ट्रक ड्रायव्हरसाठी त्यांनी ही बनवलेली रेसिपी आज सगळ्या जगात फेमस आहे. आणि ही रेसिपी का फेमस आहे त्याचे 3 रिझन्स. एक तर खूप सोपी रेसिपी, खूप अफोर्डेबल आणि तेवढीच फ्लेवरफुल आणि टेस्टी. रेसिपी चालू करायच्या आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही तिथं क्लिक करा. तोपर्यंत मी आलोच. आय होप तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलं असेलच. वेळ न घालवता पुढची प्रोसेस स्टार्ट करूयात. इथे मी आहे ना 1 बाउल अख्खा मसूर घेतला होता आणि त्याला आहे ना छान 3 ते 4 वेळा वॉश केले. 3 ते 4 तास याला भिजवत ठेवलं होतं मी. आता तुम्ही बघू शकता हा छान भिजलाय आणि मस्त फुगलाय. पुढच्या प्रोसेससाठी गॅसवर एक पॅन घ्यायची, त्यात 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकायचे. तेल गरम झालं की 1 टीस्पून जिरं ॲड करायचं. जिरं मस्त फुललं की त्यात बारीक चिरलेले 3 मोठे कांदे ॲड करून परतून घ्यायचे. हलकेसे गोल्डन ब्राऊन झाले की पॅनमध्ये पाव टीस्पून खायचा सोडा ॲड करायचा आहे आणि चांगलं स्टर करत मिक्स करायचा. सोडा ॲड केल्याने काय होतं, कांद्याला एक मस्त फ्लेवर येतो. आता हे कांदे चांगले पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे. तुम्ही बघू शकता हे असे. ह्या स्टेजला पॅनमध्ये ॲड करायचे पाव टीस्पून हळद, 1.5 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला. हे सगळं ॲड करून सोबतच थोडंसं गरम पाणी ॲड करायचे, कारण याने ना मसाले जळणार नाहीत. हे सगळे इन्ग्रेडियंट चांगले स्टर करून मिक्स करून घ्यायचे. मसाले चांगले परतून झाले की त्यांना छान तेल सुटतं आणि मसाल्यांना असं एकदम भारी टेक्स्चर येतं. आता या स्टेजला पॅनमध्ये आपल्याला डाळ ॲड करायची. मी हे मसूर चांगले धुवून घेतले होते, सो भिजत ठेवलेल्या पाण्याबरोबरच मी ॲड करतोय. त्यावर चवीपुरतं मीठ ॲड करून फटाफट स्टर करायचं आहे. तडक्यामुळे ह्याचा कलर कसा चेंज होतो, किती छान डार्क कलर आलाय तुम्ही बघू शकता. एकदम ढाबा स्टाईल कलर वाटतो हा. आता आपल्याला ही मसूर डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे. सो ती चांगली शिजण्यासाठी त्याच्यात 1 कप पाणी ॲड करायचं आहे आणि ग्रेव्ही थोडी पातळ करायची आहे. मसूर डाळीला मिनिमम आपल्याला 30 मिनिटं शिजवायचं आहे. सो पाणी टाकल्याने काय होतं, तो स्कोप राहतो. स्टर करता करता डाळीला असं थोडं मॅश करायचं आहे, म्हणजे डाळीला अमेझिंग असं टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी येते. आपल्याला डाळ लो गॅसवर छान शिजवायची आहे. 30 to 40 मिनिट्स लागणार आहेत. तोपर्यंत पाणी पण छान आटेल आणि डाळ पण छान शिजेल. तुम्ही बघितलं जास्त मसाले वापरले जात नाहीत या रेसिपीमध्ये. ह्याचं मेन गुपित आहे की ह्याला आपल्याला लो गॅसवर छान शिजवून घ्यायचं आहे. जेवढे जास्त शिजवाल तेवढं ते फ्लेवरफुल बनणार आहे. सो ह्याच्या पुढच्या प्रोसेससाठी आपल्याला डाळीवर द्यायचा एक तडका. या तडक्यासाठी मी इथं घेतला एक दगडी खलबत्ता. ह्या खलबत्त्यात आपल्याला घ्यायच्यात 20 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या आणि त्याला आपल्याला ठेचायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं, ओबडधोबडच ठेचून ना ह्याचा असा ठेचा बनवायचा आहे. आता डाळीला द्यायचा आहे तडका. त्यासाठी तडका पॅन गॅसवर ठेवून त्यात 1.5 टेबलस्पून साजूक तूप घ्यायचे. तूप गरम झालं की आपण जो बनवलेला ठेचा होता तो ॲड करायचा आहे आणि त्याला परतून घ्यायचे. ठेचा हलकासा परतला की त्यात थोडंसं जिरं ॲड करायचं, थोडंसं हिंग आणि त्याच्यासोबत 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करून फटाफट स्टर करायचे. सगळे इन्ग्रेडियंट्स चांगले मिक्स करून हलकेसे परतून घ्यायचे. आता हा जो तडका आहे ना हा पॅनमध्ये डाळीवर स्प्रेड करून ॲड करायचा आहे. तडका मस्त बसतो आणि एकदम भारी फ्लेवर येतो. तडका स्टर करत डाळीबरोबर युनिफॉर्मली मिक्स करून घ्या. ह्या तडक्याने डाळ इतकी टेम्पटिंग दिसते ना काय सांगू. वरतून छान हिरवीगार कोथिंबीर मस्तपैकी स्प्रेड करायची आणि स्टर करायचं. बघा किती डेलिशियस दिसते. टेक्स्चर पण किती छान आलंय. चला आता याला सर्व करूया. इतका अमेझिंग आणि डिलिशियस झाला आहे आपला अख्खा मसूर. तुम्ही बघितलं प्रोसेस एकदम सिंपल आहे. काही जास्त खडे मसाले नाही, काही नाही. कांदा, लसूण, लाल तिखट, हळद ह्याच्यातच हा बनला जातो. आणि हा जो अख्खा मसूर आहे ना हा तुम्ही चपाती, भाकरी किंवा रोटी कशाबरोबरही खाऊ शकता. पण जनरली सगळीकडे अख्खा मसूर सर्व करताना
तो एक तर रुमाली रोटी किंवा तंदुरी रोटी बरोबरच सर्व केला जातो. अमेझिंग टेस्ट येते याची. बघितलं, सिंपल प्रोसेस आहे. घरी नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि घरी जर ट्राय कराल तर मला कमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर KDM किचनच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.